श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच नेहमीप्रमाणे भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ एक विशेष कारणासाठी मी घेऊन आलेलो आहे. शनिवार दिनांक 16 मे रोजी शनैश्चर जयंती आहे. शनी महाराजांचा जन्मदिवस आहे. तसेच शनी अमावस्या आहे. विशेषत्वाने हा दिवस पूर्णत्वाने शनी महाराजांना समर्पित आहे. ज्या लोकांना शनी महाराजांची 7.5 चालू असेल, शनीची महादशा असेल किंवा कुंडलीतील शनीची ग्रहस्थिती खराब असेल, तर शनी महाराजांची पीडा निवारण होण्यासाठी विशेष काही उपाय सांगणार आहे. कारण अर्थातच, आणि असं नाही की फक्त ज्यांना 7.5 चालू आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ किंवा हा उपाय आहे. आज ना उद्या प्रत्येकाला शनी महाराजांची 7.5 महादशा किंवा शनीपीडा ही येणारच आहे. तर आत्तापासूनच जर आपण सेवा केली तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. प्रामुख्याने शनिदेव हे आपल्यासाठी प्रतिकूल स्थितीमध्ये असतात तेव्हा आपल्याला नोकरीमध्ये अडचणी येतात, कर्ज वाढतं, आर्थिक अडचणी वाढतात, शत्रू वाढतात, मन आपलं अत्यंत अस्थिर राहतं आणि नकारात्मक विचार मनामध्ये राहतात. तर शनी महाराजांचा एकच नियम आहे, भोगा आणि मुक्त व्हा. शनी महाराज हे दंडकारक आहेत. शनी महाराज हे कर्माचे न्यायाधीश आहेत. जसे आपण कर्म केलेले असतील त्याप्रमाणे आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात. अनेक लोक म्हणतात की आम्ही तर काहीच वाईट करत नाही, परंतु आपल्याकडून 3 प्रकारे दुष्कृत्य किंवा वाईट कर्म घडत असतात किंवा पाप घडत असतात. एक म्हणजे आपल्या बाह्य शरीराने, दुसरं आपल्या मनाने आणि तिसरं आपल्या वाणीमधून. एखाद्याचं मन जरी आपण दुखावलं ना तरी पण ते पापच म्हणून ओळखलं जातं किंवा त्याची गणना पापांमध्येच केली जाते. आणि छोटे मोठे पापं आपल्या जीवनात नकळत घडत असतात. या जन्मामध्ये जरी आपले काही पाप झालेले नसतील तरी मागील जन्मामध्ये आपले जर काही पाप झालेले असतील आणि ते जर भोगायचे किंवा त्याचे भोग जर भोगायचे बाकी असतील तर या जन्मामध्ये आपल्याला शनी महाराज ते भोगायला भाग पाडतात आणि आपल्याला नक्कीच मुक्त करतात. शनी महाराज हे नक्कीच वाईट नाही आहेत, परंतु त्यांच्याकडे एकच कर्तव्य देवाने दिलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, लोकांचे झालेले जे कर्म आहेत त्याचे भोग त्यांच्याकडून भोगून घ्यायचे आहेत. अर्थातच ते न्यायाधीश आहेत. तर आपण शनी महाराजांच्या सेवेमधून, मारुतीरायांच्या सेवेमधून आणि भगवान शंकरांच्या सेवेमधून या सर्व अडचणींमधून किंवा या सर्व संकटांमधून आपण बाहेर येऊ शकतो किंवा ही पीडा नक्कीच आपल्यापासून दूर जाऊ शकते किंवा आपण या पीडेपासून मुक्त होऊ शकतो. तर विशेष काही उपाय सांगणार आहे. ते उपाय आपण सातत्याने करावे. तर दिनांक 16 मे रोजी सकाळी लवकर उठून आपण स्नान करावं. आपल्याजवळ जर पिंपळाचे वृक्ष असेल तर पिंपळाच्या वृक्षासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. थोडं पाणी, दूध आणि काळे तीळ एकत्रित करून मिश्रित करून पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करावे. तिथे बसून ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच पिंपळाच्या वृक्षाभोवती 11 प्रदक्षिणा घ्याव्यात आणि शनिदेवांची प्रार्थना करावी. नक्कीच शनी महाराजांची पीडा कमी होण्यास मदत होईल. शनी महाराजांना, मारुतीरायांना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. खडे मीठ, काळे उडीद दोघांनाही अर्पण करावेत. रुईच्या पानाची 11 पानांची माळ अर्पण करावी. मंदिरामध्ये बसून शनी चालीसा, शनी कवच किंवा ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच हनुमान चालीसा आपण 1, 3, 5, 7, 9, 11 विषम संख्येमध्ये याचं पठण करावं. गरजू गरीब व्यक्तींना अन्नदान द्यावं. अपंग लोकांची मदत करावी. विशेष करून ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना यथाशक्ती आपण वस्त्र स्वरूपाने, धान्य स्वरूपाने, द्रव्य स्वरूपाने, अन्न स्वरूपाने जे आपल्याला शक्य होईल त्याची मदत करावी, ते दान करावं. त्याने शनी महाराज आपल्यावर अखंड कृपादृष्टी दाखवतात. आपल्यावरील असणारी सर्व शनीपीडा नक्कीच कमी होते. अर्थातच आता आपले जे काही भोग असतात किंवा शनी महाराजांची जी काही 7.5 असते, ही सेवा किंवा हा उपाय केल्याने ती काय झटक्यात कमी होणार आहे अशातला भाग नाही, परंतु तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. जिथे हात मोडणार आहे तिथे बोट मोडेल किंवा आपल्याला फक्त छोटीशी जखम होईल, परंतु जे काही मोठं संकट आपल्यावर येणार आहे
तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. संकट येणार किंवा याचा त्रास आपल्याला होणार हे ठरलेलं असतं, परंतु त्याची तीव्रता नक्कीच शनी महाराज कमी करतात. कारण अर्थातच शनी महाराज हे दंडकारक आहेत, न्यायाधीश आहेत आणि आपल्याकडून झालेले जे कर्म आहेत त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. आता शनीच्या 7.5मध्ये नक्की काय होतं? अनेक वेळेला लोक माझ्याकडे पत्रिका पाहायला येतात. इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पत्रिका बघण्यासाठी पोहोचतात. तेव्हा नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतात. एकतर 100% कष्ट करतात लोक, तरी पण त्याचा मोबदला 40%च मिळतो. प्रत्येकच वेळेला पैसे किंवा पैशाचा मोबदला मिळणं हेच समाधान नाही, तर मान, सन्मान, प्रतिष्ठा हे पण मिळणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं. एखाद्या ठिकाणी आपण अगदी मनाने काम करत आहोत आणि जर आपल्याला तिथे आपलं कौतुक सोडा, परंतु वारंवार जर आपला अपमान होत असेल तर मन निराश होतं आणि नोकरी करण्याची इच्छा होत नाही. वरिष्ठांचा दबाव असतो, वरिष्ठांकडून त्रास होतो, असे अनेक लोकांचे प्रश्न असतात. त्याचप्रमाणे राजकारण पण नोकरीच्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण 100% कष्ट करतो, परंतु त्याचं फळ दुसऱ्याच कोणाला तरी जातं. कर्ज वाढलेलं असतं, कौटुंबिक वादविवाद असतात, शत्रुपीडेचा त्रास अधिक प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे याच्यासाठी शनी महाराजच कारणीभूत आहेत असं नाही, तर शनी महाराजांची पीडा, आपले कर्म आणि आपल्या पण काही चुका असतात, हे सगळं एकत्रित होऊन आपल्याला या गोष्टींचा त्रास होत असतो. त्यामुळे शनी महाराजांच्या 7.5मध्ये आपण एकतर मांसाहार कमी करावा, मद्यपान करत असाल, व्यसन करत असाल तर ते कमी करावं, कारण ते शनी महाराजांना अजिबात आवडत नाही. जेवढं आपण व्यसन करू, जेवढे मद्यपान करू किंवा मांसाहार ग्रहण करू, त्याने शनी महाराज आपल्यावर अवकृपा दाखवतात आणि आपल्याला अधिक प्रमाणामध्ये त्याचा त्रास होतो आणि नक्कीच 7.5मध्ये आपला छळ होतो. नात्यांमध्ये व्यत्यय निर्माण होतात, प्रेमसंबंधांमध्ये अडचणी निर्माण होतात, संसार सौख्यांमध्ये अडचणी निर्माण होतात, पती पत्नीमधील वाद विकोपाला जातात, घटस्फोटांपर्यंत परिस्थिती निर्माण होते. तर या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे उपासना करावी. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे नजरबाधा, दृष्टबाधा, शत्रुपीडा यापासून जर आपलं संरक्षण आपल्याला करून घ्यायचं आहे तर शनिवारच्या दिवशी म्हणजे शनी अमावस्या आहे त्या दिवशी लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यावा, मारुतीरायांच्या मंदिरामध्ये बसावं, आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये तो धागा बंद करावा, मूठ बंद करावी आणि एकदा हनुमान चालीसा म्हणून तो धागा मारुतीरायांच्या चरणावरती अर्पण करावा. नंतर तो धागा घ्यावा आणि आपल्या हातामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीकडून बांधून घ्यावा. एक मारुतीरायांचं कवच म्हणून आपल्यासोबत आपल्या रक्षणासाठी कायम तो धागा असेल. तसेच मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जेवढा वेळ आपल्याला घालवता येईल तिथे प्रभू श्री रामचंद्रांचं आपण नामस्मरण अवश्य करावं. कारण शनी महाराजांची जर आपल्यावरती अवकृपा असेल, जर आपण मारुतीरायांची सेवा केली तर नक्कीच शनिदेव त्यांची पीडा कमी करतात. कारण अर्थातच शनी महाराज हे मारुतीरायांचेच भक्त आहेत. त्यामुळे आपण मारुतीरायांची अधिक प्रमाणामध्ये उपासना करावी. त्याचप्रमाणे शनी अमावस्या ही शनी महाराजांना समर्पित आहेच, मारुतीरायांना समर्पित आहेच, तरी पण अमावस्या ही भगवान शंकरांना अतिप्रिय आहे. त्यामुळे शनिपीडा जर आपल्याला निवारण करायची असेल तर आपण भगवान शंकरांची पण उपासना करावी. शंकरांच्या मंदिरामध्ये जावे, महादेवाच्या शिवपिंडीवर दूध, पाणी अर्पण करावं, बेलपत्र अर्पण करावे, तुपाचा दिवा लावावा आणि शक्य असेल तर शिवपिंडीवर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत मोहरीच्या तेलाने यथाशक्ती अभिषेक करावा. कारण भगवान शंकरांना सुद्धा मोहरीचे तेल अर्पण केल्याने शनिपीडा निवारण होते, शनीच्या 7.5चा परिणाम कमी होतो आणि नक्कीच आपलं संरक्षण होतं. 16 तारखेला जेवढे आपल्याला चांगले कर्म करता येतील, फक्त 16 तारखेलाच असं नाही तर आपण पूर्ण जीवनभरच चांगलं कर्म करावं. परंतु 16 तारखेच्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी शनैश्चर जयंती आहे, शनी महाराजांचा जन्मदिवस आहे. या दिवशी शनी महाराज अत्यंत जागृत स्थितीमध्ये असतात. आपण भक्तीने, श्रद्धेने केलेली सेवा शनी महाराज हे शीघ्रत्वाने स्वीकार करतात आणि आपल्यावरील पीडेचा नाश करतात, पीडा शमन करतात. या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा अत्यंत भक्तिभावाने, प्रेमाने, श्रद्धेने सेवा करा. नक्कीच शनी महाराज आपल्यावर कृपादृष्टी दाखवतील. मारुतीरायांच्या कृपाशीर्वादाने शत्रुपीडा निवारण होतील. भगवान शंकरांच्या कृपाशीर्वादाने आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि नक्कीच आपल्याला जीवन जगण्यासाठी बळ प्राप्त होईल. अर्थातच जीवनामध्ये प्रत्येकाच्या संकट असतात, काही पीडा असतात, अडचणी असतात. पूर्ण सुख कोणालाच प्राप्त होत नाही, परंतु संसारच हा नक्कीच आपला भोग आहे आणि हे भोग आपल्याला भोगायचेच आहेत. परंतु त्याचसोबत आपण भगवंताचं नामस्मरण नक्की चालू ठेवावं. याने आपल्याला सर्व समाधान प्राप्त होतील,
आणि आपलं मन हे अत्यंत स्थिर राहील. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय आपण अवश्य करा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. विशेष करून अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवा की जो जीवनाला भरपूर कंटाळलेला आहे, खूप जास्त त्रासामध्ये आहे. नक्कीच त्यांना जीवन जगण्यासाठी मदत होईल, शनीपीडा निवारण होईल आणि नक्कीच त्यांच्या घरामध्ये आनंद नांदेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.